नमस्कार. तर बघा, थोडं थोडं सामान आणलं आहे. थोडं थोडं म्हणजे काहीच नाही, तरी 1000 रुपये गेले ह्या सामानाला. ही चहापत्ती घेतली, बघू शकता. हे बघा, ही चहापत्ती फक्त आणली. तेलाचा डबा आणला आहे, पण सध्या म्हटलं फोडायला कोणी नाही आहे. याचे पप्पा आतापर्यंत तेव्हा सांगेन. ही तेल पिशवी घेतली आत्ता एक. आणि हे काय घेतलं रे, टाईट पावडर अर्धा किलो. हळद घेतली थोडी, आहे घरी. हे एक फेस वॉश घेतला. लयच उन्हातून सगळं उन्हाळे काम करून ते ज्वारी तापत टाका, गहू तापत टाका, म्हणजे सगळं उन्हाळे वर्षभराचं सगळं वाळवून ठेवून हे करून सगळी पूर्ण काळी पडली बघा. मी उन्हात दिवसभर इकडं उन्हात इकडं तिकडं फिर, म्हणून म्हटलं चला एक फेस वॉश घेऊया. हे ऐक ना, मुलांना बिस्किट आणलेत. थांब. आणि हे पिलूला एक पावडर घेतली जॉन्सन्स बेबीची. ही थंडा कूल ती एक पावडर घेतली. हेअरडेक्स घेतलं आहे छोटासा घे. साखर होती म्हणून 1 किलो साखर आणली आहे. मुगाची डाळ ही अर्धा किलो घेतली. त्या गेल्या महिन्यात 4 किलो भरली डाळ. ही अर्धा किलो कशाला, त्या पापड्यात टाकायला उडदाच्या. बघा, परत 1 किलो उडीद डाळ आणली. त्या उडदाच्या डाळीमध्ये ठेवायला टाकायला पापड. हे आणले साबुदाणे. ते 1 किलो साबुदाणे आणलेत. उद्या पापड्या करायच्या साबुदाण्याच्या. त्याच्यासाठी 1 किलो चणा डाळ आणली बेसन करायसाठी घरी. आणि हे काळा नमक, हे बघा काळा नमक आणला. आणि हा एक साबण घेतला. बघितला काय, 1000 रुपये गेले बघा. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवलं आहे. हा सामान 1000 रुपये गेले एवढ्याच्या सामानाला. कारण की सध्या पगार नाही, पेमेंट वगैरे काहीच नाही, म्हणून मी जास्त काय आणलंच नाही. आणि बाकीचं एक गहू, ज्वारी, तांदूळ बिंदूळ सगळं माझं भरून झालं आहे. भाकरीचे तांदूळ, खायचे तांदूळ, ज्वारी, गहू बिहू सगळं 2-2 कट्टे घेतलेले आहेत. त्यामुळे काय टेन्शन नाही. बाकी डाळी, तेल बिल सगळं आहे. पण तेल आता ते डबा फोडायचा आहे, म्हणून मी उचलता वगैरे हे होणार नाही, म्हणून मी एक तेल पिशवी सध्या वापरायला घेतली. एक फोडलेली आहे तेल पिशवी, एक वापरायला आणली सध्या, तोपर्यंत पुढच्या पुढे. आणि आमच्या इथं 10 रुपयाला बघा शेतात त्या शेणखतावरची भाजी आहे बघा. ही बरं का, पोकळ्याची 10 रुपयाला गट्टी बघा. आणि कोथिंबीर पण एक राहू दे रे. हे बघा कोथिंबीर पण बघा तुम्ही कशी आहे, हिरवी कार एकदम आहे. हे पण 10 रुपयाची आहे. ते आत्ता साफ करायचे. शांत बसा दोघांनी. ती बॅग ही कर. तरी मी हातात नाही आणलं. संभावला म्हटलं सायकल घेऊन चल. बाहेरच खेळत होता, मग त्याला सायकल घेऊन बोलले चल म्हणून. मग ते सायकलवरतीच त्यांनी एवढं सगळं सामान त्यांनी सायकलवरतीच आणलं. आणि मग हिने मला उचलून घ्यायला लावले. हा हिमालयाचा फेस वॉश आहे. बघूया म्हटलं यूज करून. तरी मी फेस वॉश वापरत नाही, कधी वापरलंच नाही फेस वॉश. पुण्याला असताना तरी वापरत होती. इथं आल्यापुरता फेस वॉश वापरत नाही. दुर्लक्ष केलं आहे मी. माझ्याकडे पैसा पाणी नाही, त्यामुळे मी लक्ष देत नाही. हे काय, हे घे ते घे, काय करतच नाही. सगळे दिवस सारखे नसतात, कधीतरी होतं आहे, बरोबर की नाही. ही वेळ जाते, नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, बरोबर की नाही. हार कधी मानायचं नाही, चालत राहायचं. आणि आपले व्हिडिओ येतात तर व्हिडिओला आपल्याला लाईक कमेंट्स करत जा. आपले व्हिडिओ चांगले तसं काय फालतू नाही. मी कुणाचा विचार करत नाही, काही नाही. कारण की आपले व्हिडिओ काही खराब नसतात, काही नसतात. आपले व्हिडिओ सगळे चांगले असतात. घरातले, संसाराचे, व्यवहाराचे, संघर्षाचे, हे सगळे व्हिडिओ असतात. बाकी व्हिडिओ असे फालतू माझे व्हिडिओ काहीच नसतात. सगळे चांगलेच व्हिडिओ असतात. एवढंच की मी मेकअप वगैरे काही करत नाही. जसं साधे सिंपल आहेत तसेच माझे व्हिडिओ असतात. मला मेकअप करायला टाईमच नाही. मला मेकअप करायला आवडतं, बरं का, आवडत नाही असं नाही, पण मला वेळच नाही माझ्याकडं तेवढं मेकअप करायला. आत्ताच बघा सगळी कामं आवडले. दिवसभर आज आमच्याकडे लाईट नाही. सकाळी 9 वाजल्यापासून आता 5 वाजता लाईट आली. एवढा जीव थकून गेला ना. चकल्या केलेल्या बटाट्या आणि ह्याच्या साबुदाण्याच्या चकल्या ठेवल्यात. पापड बघा, ते पापड चकल्या भरून ठेवल्या. उद्याचा दिवस चकल्या ऊन लावायचे. पापड पण आज तापवून ठेवले, पापड भरून ठेवायचे.
आता हे सगळं भरून ठेवेन. परत ही डाळ उद्या तापवेन, दळून आणि दोन्ही डाळी बेसन करून ठेवायचे. म्हणजे मला आता हे सगळं आवरावर भाज्या बिज्या साफ करत मला किती वाजतील बघा. मला वेळच भेटत नाही आणि मुलांच्यातून काय करायचं. तर चला बाय बाय.